पक्ष फुटला, बंडखोरी झाली किंवा उठाव झाला, जे लोक पक्षात होते ते कोणत्या पक्षात आले? एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाने सुद्धा. त्याच्यानंतर आता हे 6 खासदार आले, यांनी पक्ष सोडला नाही, यांनी उभाटा सोडली, त्या नेत्यांना सोडलं पुन्हा कुठे गेले? तर शिवसेनेत. असं मला असे उदाहरण दाखवा की ज्यांनी पक्ष सोडून ते भाजपमध्ये गेले, ते राष्ट्रवादीमध्ये गेले, ते काँग्रेसमध्ये गेले, कोणीच कुठे गेलेलं नाही. त्यांनी नेतृत्व बदललेलं आहे, पक्ष बदललेला नाही. गद्दार आणि बैमानी याला पर्यायी शब्द एकनाथ शिंदे आहे, यावर काय म्हणतात? खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची भावना आणि पक्षाचं नेतृत्व करण्याची ताकद असलेला एकमेव नेता तो एकनाथ शिंदे, असं म्हणलं पाहिजे. गद्दारी तुम्ही केलेली आहे, गद्दार तुम्ही आहात. तुम्ही लोकांचे पाय चेपण्यामध्ये तुमचं आयुष्य चाललेलं आहे. सिल्वर वॉकवर घेऊन जाणारे तुम्ही, त्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये जाणारे तुम्ही, काश्मीरमध्ये जाऊन गळाभेट घेणारे तुम्ही दुसऱ्याला गद्दार म्हणणार. म्हणून गद्दारकीची पाठशाळा ज्याला म्हणतात ती तुमच्याकडे आता सुरू झालेली, आणि त्या पाठशाळेमध्ये आता कोणी विद्यार्थी यायला तयार नाही. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. अरे तुम्ही तुमचा पक्ष पाहणार, काय येण्यासारखं बोलता हा माणूस? या माणूस खरं तर डोक्यावर पडलेला, आणि तुम्ही दरवेळेला त्याचे प्रश्न घेऊन त्याला कशाला हायलाइट करता? मूर्खाच्या प्रश्नाला उत्तर देणं सुद्धा हे मूर्खपणा आहे, आणि ते तुम्ही आम्हाला का करायला होता? म्हणून संजय राऊत आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. रोहित पवार म्हणतात की महायुतीवर आता विश्वास नाही, अधिकाऱ्यांना ते न्याय देऊ शकत नाही, अपघाताविषयी कातींशी आम्ही बोलायचो, आता सुमित्रा पवार सोबत आता काहीच कारवाई होत नाही म्हणून बोलत. रोहित पवारांनी काय बोलावं काय बोलू नये आता हा त्याचा प्रश्न आहे. परंतु सरकारतर्फे अजितदादाचा मृत्यू हे एक महत्वाचं घटना आहे, आणि त्याला त्याच गांभीर्याने सरकार घेते. त्याचा तपास योग्य दिशेने चालू आहे. अजितदादाच्या पक्षाचे अनेक नेते मंत्रिमंडळात आहेत, स्वतः सुमित्रा वहिनी आहे, आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. म्हणून प्रत्येक वेळेला दर दिवशी तपासामध्ये जी काही प्रगती होत चालली असेल ती सर्वसामान्यांसमोर किंवा जनतेसमोर आणावं की नाही आणावं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. ऑपरेशन 3 वगैरे करायची आवश्यकता नाहीये. मानसिकता उबाठामध्ये आमदारांची सुद्धा किंवा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकांची सुद्धा थांबण्याची नाहीये. ते स्वतःच आता आपण इथून बाहेर गेलं पाहिजे या मनस्थितीत आहेत. आम्हाला आता ऑपरेशन टायगर 3 करायची आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेला अशी वेळ येईल त्यांनी जर आवाज दिला तर आम्ही त्याला निश्चित ओ देऊ, आणि ते जर येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतही करू. संजय पाटलांनी गुणरथ सदावतेने काय बोलावं हा त्याचा विषय आहे. तो गुणरथ सदाव कोणत्याही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर बोलत असो, त्याचा आम्ही एवढं काय सिरियस घेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, श्रीकांत शिंदेना मंत्रिपद मिळणार, ओमराजेंना मंत्रिपद मिळणार, आणि तुमचं ताकद वाढणार, आरोग्य राज्यमंत्रीपद तुम्हाला मिळणार अशी चर्चा आहे. केंद्राच्या राजकारणामध्ये काय चाललंय याचा आम्हाला काही माहिती नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांकडे ती माहिती असेल, म्हणून त्याच्यावर कधी विस्तार होणार, कोण जाणार, कोण येणार याबद्दल आम्ही सांगू शकत नाही. विजय सूत्रांचे वक्तव्य सांगतात की शरद पवार साहेब विजनरी नेते आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस ते 10 पट त्यांच्या पुढे आहेत. आता दोन्ही नेते चांगले आहेत हे तरी मान्य त्यांनी केलेलं आहे, ठीक आहे ना, त्यात काय विषयच नाहीये. थँक्यू सो मच. एक प्रश्न आहे, जैन समाजाच्या शिष्टमंडळाला शिवतीर्थावर जाऊन आता माफी मागितली. तो महाराजचा जिरेटोप वाद होता ना, तुम्ही पण आक्रमक भूमिका घेतली होती त्यावर, म्हणून विचारतो. हे बघा, जैन समाजाने हा अहिंसेचा मार्ग धरणारा समाज आहे. अत्यंत अहिंसा हाच त्यांचा धर्म हे मानणारे ते लोक आहेत. परंतु काही लोक त्यांना जे काही डिचवण्याचा प्रयत्न करत होते, काही लोक जे त्यांच्याकडून चुकीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होत होती. आणि आज जी घटना घडली, राज साहेबांकडे जाऊन त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करणं किंवा काय जे काय असेल ते करणं
मला वाटतं हे दोन्ही समाज आता एकत्र यायला हरकत नाही आणि आता हा जो वाद आहे तो भविष्यात होणार नाही याची काळजी जैन समाज घेईल आणि बाकीचे सुद्धा घेतील.